अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा उद्या 17 जुलै 2024 बुधवार या 2024 मधील अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात शुभ दिवस। उद्या आषाढ महिन्यातील सर्वात महत्त्वाची तिथी, कारण उद्या आहे आषाढी एकादशी। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आषाढी एकादशीच्या सेवांची सुरुवातही केली असेल, कारण बरीचशी लोक जे खास करून वारकरी संप्रदायातील आहेत ते 7-8 दिवस अगोदरपासूनच सेवांची सुरुवात करतात, व्रताला सुरुवात करतात। बरीचशी लोक या दिवशी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात, कारण श्रीहरी जे विठ्ठल आहे ते देखील भगवान श्री विष्णूंचेच एक अवतार आहे। बघा या दिवशी व्रताला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व या दिवशी उपाय आणि सेवांना आहे। आपल्याला दिवसभर जेवढ्या शक्य तितक्या जास्त सेवा करायच्या आहेत, कारण वर्षातून येणारा हा सर्वात महत्त्वाचा दिवस भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी, त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे। खरं तर असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान श्री विष्णूंचा खूप जास्त प्रभाव पृथ्वी तलावरती असतो आणि त्यामुळेच या दिवशी जर तुम्ही त्यांच्याकडे काही व्यक्त केलं, त्यांच्याकडे जर काही मागितलं तर ते क्षणात मिळून जातं। बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या आषाढी एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी एक नारळाचा हा उपाय करायचा आहे। लाल धागा बांधलेला हा एक नारळ, एक श्रीफळ तुम्हाला फक्त या ठिकाणी ठेवायचा आहे आणि दिवसभर या उपायाचा तुम्हाला चमत्कार पाहायचा आहे। या उपायाने इच्छा पूर्ण होऊ लागतील, अडलेली कामं मार्गी लागतील। तुमची कितीही कठीण असणारी एखादी इच्छा असेल, ज्या इच्छेत सतत अडथळा येत होता, ती इच्छा पूर्ण होता होता राहत होती, बऱ्याच वेळा हातातोंडाशी आलेला घास निघून जात होता, हे सगळं कुठेतरी संपेल, सगळं कुठेतरी नष्ट होईल आणि सगळं तुमच्या मनासारखं जाईल। आता काय उपाय आहे, नारळ कुठे ठेवायचा आहे, लाल धागा कसा बांधायचा आहे, हे सगळं पुढे ऐकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा आपल्याला उद्या म्हणजे उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी एक नारळ आणायचे। बाजारातून दुकानातून एक कोरा करकरीत नारळ घेऊन या, स्वच्छ धुवा, स्वच्छ तो थोडा सुकवा व्यवस्थित आणि त्याच्यानंतर या नारळाच्या वरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। फक्त हळदीने, कुंकू नाही, फक्त हळद घ्यायची, थोडं पाणी घालायचं, ते असं थोडं मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर त्या नारळाच्या वर, आता शेंडीचा भाग आहे आणि हा खालचा भाग आहे, तर तुम्हाला शेंडीच्या थोडंसं खाली आणि खालून थोडंसं वरती असं मध्यभागी एक स्वस्तिक काढायचं, 2 रेषा एक स्वस्तिक, ठीक आहे। हे स्वस्तिक 5 ते 10 मिनिटं सुकू द्या। हा उपाय करण्यासाठी देवघराच्या समोर एक दिवा लावा, बाजूला उदबत्ती लावा आणि प्लेट घ्या, बसण्यासाठी आसन घ्या आणि देवघराच्या समोर बसून हा उपाय करा, ठीक आहे। आता हा नारळ ज्यावरती स्वस्तिक काढले तो त्या प्लेटमध्ये, ताम्हण असेल तर ताम्हणात ठेवून द्या। त्यानंतर काय करायचं, एक लाल रंगाचा धागा घ्यायचा, लाल पिवळा रंगाचा जो कलावा असतो तो घेतला तरीही चालेल। सगळ्यात पहिले त्या नारळाला तुम्हाला एक वेळा धागा गुंडाळायचा आहे। आता समजा हा नारळ आहे, हा समजा धागा आहे, तर हा धागा तुम्हाला असा एक वेळा त्या नारळाला असा गुंडाळायचा आहे, ठीक आहे। हा धागा असा गुंडाळलात तुम्ही की त्याला एक गाठ मारायची, सैल सर एक गाठ मारायची आणि त्या गाठीसोबत तुमची जी इच्छा असेल ती व्यक्त करायची आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं। नित्यसेवेच्या पुस्तकात व्यंकटेश स्तोत्र आहे, तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला गुगलला श्रवण केलं, यूट्यूबला लावून दिलं आणि फक्त एक वेळा ते ऐकलं तरी चालेल, त्यासोबत इच्छा व्यक्त करायची। पुन्हा दुसरा राऊंड करायचा, पुन्हा एक गाठ मारायची, इच्छा व्यक्त करायची, व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं, पुन्हा तिसऱ्या वेळा, असं तुम्हाला 7 वेळा हा धागा गुंडाळायचा आहे। मोजून 7 वेळा या नारळाला, या श्रीफळाला हा धागा गुंडाळायचा आहे आणि 7 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर 7 वेळा धागा गुंडाळून झाला, व्यंकटेश स्तोत्र म्हणून झालं की त्यानंतर हा नारळ दोनही हातात घ्यायचा, त्या नारळात जी इच्छा असेल ती व्यक्त करायची, भगवान श्री विष्णूंची आराधना करायची, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो मंत्र आहे हा मंत्र पठण करायचा आणि त्याच्यानंतर हा नारळ आपल्या देवघरात भगवान श्री विष्णूंच्या समोर ठेवून द्यायचा। त्या प्लेटमध्ये ठेवा आणि ती प्लेट देवघराच्या समोर पाटावर चौरंगावर ठेवा, किंवा देवघरात जागा असेल तर तुम्ही देवघरात ठेवली तरीही चालेल।
आता समजा देवघरात जागा नसेल, देवघरामध्ये भगवान श्री विष्णूंची मूर्ती नसेल तर श्री रामांची मूर्ती असेल तिथे ठेवा, बाळकृष्णांची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल तुम्ही तिथे ठेवलं तरीही चालेल. फक्त हा श्रीफळ धागा गुंडाळून तुम्हाला तिथे ठेवून द्यायचा आहे. आता दिवसभर, उद्याचा दिवसभर हा नारळ असाच ठेवून द्यायचा. त्यानंतर द्वादशीच्या दिवशी म्हणजे एकादशीचं व्रत संपलं की त्याचा जो दुसरा दिवस असतो, म्हणजे उद्या बुधवार आहे आणि बुधवारची एकादशी संपली की गुरुवारच्या दिवशी काय करायचं, हा नारळ तिथून काढायचा. देवघरामध्ये ठेवलेला हा नारळ जो आहे तो तिथून थोडासा बाजूला काढायचा आणि त्याला बांधलेला जो धागा आहे त्याचा एक फेर सोडायचा. म्हणजे हा जो नारळ आहे, नारळाला जो धागा बांधलेला आहे ते एक गाठ सोडायची. सोडून पुन्हा एकदा त्या नारळाची इच्छा असेल ती व्यक्त करायची आणि पुन्हा हा नारळ त्या प्लेटमध्ये ठेवून जिथे होता तिथे ठेवून द्यायचा. त्यानंतर त्याचे 2 दिवस जाऊ द्यायचे. 2 दिवस 3 दिवस एकच फक्त त्याचा धागा सोडायचा. त्यानंतर 2, 3, 4 दिवस झाले की त्यानंतर जेव्हा तुम्हाला कधीही योग येईल की भगवान श्री विष्णूंच्या मंदिरात चाललेली आहे, विठ्ठलाच्या मंदिरात चाललेली आहे किंवा बाळकृष्णांच्या मंदिरात चाललेली आहे, तर तुम्हाला तो नारळ घेऊन जायचा आहे. फक्त एक गाठ दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी सोडायची आहे. बाकी 6 गाठी त्या नारळाच्या ज्या त्या तशाच ठेवायच्या, त्या सोडायच्या नाही. 15 दिवसात, 8 दिवसात, 4 दिवसात, 3 दिवसात किंवा 1 महिन्याच्या आत जेव्हा तुम्हाला या मंदिरात जाण्याचा योग येईल तेव्हा फक्त तो नारळ तिथे घेऊन जायचा. जेव्हा तुम्ही हा नारळ तिथे घेऊन जाल तेव्हा त्या मंदिरात त्या सगळ्या गाठी एकत्र सोडायच्या आणि हा जो नारळ आहे तो त्यांच्या चरणी अर्पण करायचा. आणि तो जो धागा आहे तो तिथेच एखादं जर झाड असेल, आता प्रत्येक मंदिरात एक तरी झाड असतं, तर त्या मंदिरामध्ये म्हणजे मंदिराच्या परिसरातील त्या झाडाला हा धागा गुंडाळायचा किंवा त्या झाडाला हा धागा बांधायचा आणि घरी निघायचं. बघा, या उपायाने तुमच्या 10 वर्षात, 20 वर्षात, 50 वर्षात ज्या इच्छा पूर्ण होणार असेल ना त्या 1 महिन्याच्या आत इच्छा तुमच्या पूर्ण व्हायला लागतील. अत्यंत प्रभावी उपाय आहे. एकादशीच्या दिवशी नारळ कधीच फोडत नाही, तो वाहिला जातो. लक्षात ठेवा, तो अर्पण केला जातो. त्यामुळे उद्याच्या दिवशी जर तुम्ही नारळाचीही रेमेडीज केली 100% तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि त्याचबरोबर तुमच्या कामातील अडथळा दूर होऊन तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय सांगितलेला आहे. आवर्जून हा उपाय करा, प्रत्येकाने करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.